यासाठी आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि या विश्वासावरच मला ही उमेदवारी दिलेली आहे। विरोधक काय म्हणत असतील, कोणी कशामुळे दिली, कोणी कशामुळे दिली, त्या गोष्टीकडे फार काही लक्ष देऊ नका, कारण पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना जर मी काय माहित नसेल, परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की मी काय चीज आहे, म्हणजे मी काय पैसा आहे म्हणून माझ्याकडे लोक येत नाहीत। मी लोकांच्या समाजामध्ये मिसळून राहतो, लोकांच्या अडचणीला वेळोवेळी धावून जातो, म्हणून लोकांच्या मते मी बरोबर आहे, मी त्यांचा एक कुटुंबाचा घटक म्हणून त्यांच्या बरोबर राहतो। आणि या इंदापूर शहरामध्ये जर विकास करायचा असेल तर या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आदरणीय दत्ताभाऊ भरणे यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हे इंदापूर शहर डेव्हलप करण्यासाठी यांनी मला शब्द दिलेला आहे की या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही निधीची कमतरता मी पडू देणार नाही आणि हे इंदापूर एक चांगल्या प्रकारचं इंदापूर शहर आम्ही वसवू। कुणी म्हणत असेल बारामती सारखं होईल, कोणी म्हणत कशासारखं होईल, पण आमची प्रबळ इच्छा आहे की आमचं गाव बघून लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला इंदापूर सारखं करायचंय आणि हे गंदा नाही हे मी तुम्हाला आश्वासित करतो। भले आज आमच्यावर सांगितलं जातं गेल्या 5 वर्षामध्ये घरपट्टीवर शास्ती लागली, व्याज लागलं, हे लागलं, त्याच्यामुळे लोकांवर खूप अन्याय झाला, परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचंय की इंदापूर नगरपालिका ही काय माझी वैयक्तिक मालमत्ता नाही की मी ठरवलं आणि आज हे काम केलं। हे काम करत असताना इंदापूर नगरपालिका ही प्रशासकीय नियमानुसार चालते, नगरपंचायत कायद्यानुसार चालते आणि हे व्याज आणि दंड ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि 1965च्या ऍक्ट मध्ये या गोष्टीची तरतूद आहे। भले आजपर्यंत कोणी म्हणत असेल की आमच्याकडे लावली नाही, आताच लागली, याच्या मागे सुद्धा वेगवेगळी कारणं असतात की आतापर्यंत आपल्याकडे ऑफलाईन होतं, सेंट्रलाइज सिस्टीम नव्हती, परंतु 2015 मध्ये इंदापूर नगरपालिकेचं संगणकीकरण झालं आणि जेव्हा संपूर्ण डाटा ऑनलाईन झाला जो गव्हर्नमेंट पाशी जातो त्यावेळेस गव्हर्नमेंट ज्या गोष्टींच्या त्रुटी आपल्या इंदापूर नगरपालिका कामकाज करताना असतात त्या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी आणि कायद्याने नगरपालिका चालवण्यासाठी मजबुरी करते आणि त्यामुळे व्याज आणि शास्ती हे त्या कारणाने तेव्हापासून इम्प्लिमेंट झालेली आहे। परंतु आज या इंदापूर शहरांच्या लोकांना मी एकच या निमित्तानं आश्वासन सांगतो की हे जे व्याज आहे हे व्याज माफीसाठीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने काढलेला आहे। कुणी सांगतंय की ही नगरपालिका कोणाच्या सांगण्यावरून प्रस्ताव पाठवत नाही, आमचं जाणून बुजून अडवणूक केली जाते। मी माझ्या कुटुंबाची अडवणूक करण्याचा आमचा स्वभाव नाही आणि आम्ही जे काय केलेलं आहे ते सांगण्याला आम्हाला कुठल्या मीडियाची गरज नाही किंवा कशाची गरज नाही, हे लोकांनाही माहिती आहे। 100% व्याज माफीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने महाराष्ट्रात तुला पहिल्यांदा केला असेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेचा गेलेला आहे, परंतु आज अजून त्याच्यावर जो निर्णय होईल, जर 100% माफीचा निर्णय झाला तर आमचा एवढा आनंद कोणालाच होणार नाहीये। परंतु काही माहिती नसताना, काही बोलत असताना खोटं बोल पण रेटून बोल, नुसतं म्हणायचं की आम्ही हे केलं ते केलं, एकीकडे सांगायचं फक्त इंदापूर नगरपालिकाच व्याज घेते, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही। महाराष्ट्र शासनाने योजना काढली, आबा योजना, पत्रकारांना बातम्या दिल्या, त्यांनी छापलं की आमच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला, मग फक्त इंदापूर नगरपालिकेच होतं तर महाराष्ट्राचा फायदा कसा झाला याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आजही सांगतात की इंदापूर नगरपालिका फक्त अंमलबजावणी करत नाही तर इंदापूर नगरपालिका सुद्धा या गोष्टीची अंमलबजावणी करेल। आज जेव्हा आम्ही बोलतोय, आज आमच्याबरोबर सरकार आमच्या बरोबर आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही सुद्धा आबा योजनेमध्ये आपल्या इंदापूरकरांचं व्याज किती कमी होईल यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू। आणि दुसरा विषय आहे शास्तीचा, की म्हणतात की शास्ती जास्त लावली, एकूण 6000 प्रॉपर्टीमध्ये फक्त शास्ती आहे 400 लोकांना आहे। ती शास्ती का लागली आहे? बिना परवाना बांधकाम केलेलं आहे, बांधकाम परवानगीपेक्षा जास्त केलेलं आहे आणि मग जर या गोष्टी तुम्ही केल्या असतील, जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर त्याला शास्ती लागली असेल तर तुम्ही सुद्धा ती मान्य केली पाहिजे, कारण इंदापूर नगरपालिका ही फक्त इंदापूर शहराच्या विकासासाठी काम करते। जेव्हा तुम्ही अनधिकृत बांधकाम बांधता त्याला जर तुम्ही पाठीशी घालत गेला तर इंदापूर शहर हे विकसित होऊ शकणार नाही, त्याला रस्ते या गोष्टी होऊ शकत नाही। त्यामुळं आज इंदापूर शहरामध्ये आज जुन्या भागामध्ये खूप रस्त्यांचे प्रश्न आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत, परंतु मामा आता हद्दवाढ होण्याची वेळ आलेली आहे, हद्दवाढ होईल, त्या हद्दवाढीमध्ये सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे नियोजन करून
तिथील रस्ते, गटार, पाणी हे व्यवस्था व्यवस्थित केलेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या इंदापूर शहराला एक सक्षम निधी देणारं हे नेतृत्व पाहिजे. ते नेतृत्व म्हणजे आदरणीय दत्तामामा भरणे आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याबरोबर जाण्याचा आणि या इंदापूर शहराचा विकसित संकल्प आम्ही 100% सोडलेला आहे. आणि आज एकच या भागामध्ये बाबा शाह सांस्कृतिक भवनपासून या वस्तीपर्यंत येणारा एक रोडचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे. तो एक करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, जसं दत्ता पवारांनी मगाशी सांगितलं की इतर घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ का देऊ शकत नाही, तर या लोकांच्या जागा यांच्या नावावर नाहीत, या शासकीय जागा असल्यामुळं. तर आपण काही गोष्टीमध्ये जर सरकार दरबारी आपण हे प्रश्न मांडून या जागा यांच्या नावावर करून जर यांना घरकुल देण्याचं काम आपल्याला करता आलं तर तेही आपण लवकरच मार्गी लागू. आणि जसं चौगुलेताई मगाशी म्हणल्या की महिलांना रोजगाराची पाहिजे, आज आपण इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम या शहरामध्ये राबवतो. परंतु भविष्यामध्ये सुद्धा अन्न प्रक्रिया उद्योग असेल, शिवणकाम असेल, यासाठीचे मोठे मोठे प्रोजेक्ट या महिला बचत गटांसाठी आपण इंदापूर शहरामध्ये आणून यांना सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगार देण्याचं काम आपण सर्वजण करू, असं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आम्ही ही निवडणूक फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. कोणी म्हणतं की तुम्ही कशासाठी गेला, कोणी म्हणतं मला सोडून का गेला. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की मी कुठल्याही पदासाठी इकडे आलेलो नाही, कारण माझ्याकडे 4-4 पदं असताना मी ही पदं सोडून इथं आलोय. मी पदासाठी जर हक्क केला असता तर तिथंच राहिलं असतं, त्यांच्याच पदावर केलं असतं. परंतु मी ती पदं सोडून इथं आलोय. मी इथं काहीही मागितलं नव्हतं. माझं फक्त एकच मागणं होतं की इंदापूर शहराच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला खूप मोठा निधी द्या. हे इंदापूर शहर महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शहर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढी ग्वाही मी या निमित्तानं देतो. आता काही आमचे नेते असं मला म्हणतात की मी त्यांना सगळं काय दिलं, फक्त अंगावरचं जॅकेट द्यायचं राहिले असं म्हणले. परंतु मला पण एकच गोष्ट सांगायला वाटते की माझ्या कुटुंबाने त्यांना काय काय दिलं हे इंदापूरकर जनता जाणते. त्याचा विषय आहे, त्याचा हिसाब मांडायचा जर वेळ आली तर तेही आम्ही मांडू. फक्त मी एकच सांगतो, आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा प्रामाणिक होतो, कधीही आम्ही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत. आणि या इंदापूर नगरपालिकेमध्ये म्हणतात की कचऱ्यामध्ये पैसा खाल्ला, कचऱ्यातून पैसा येणार आहे तो वाटणार आहे. अरे बाबा नो, कचऱ्यातनं पैसा मिळवला तो नगरपालिकेने मिळवला, मी नाही मिळवला. त्याचं नगरपालिकेचं उत्पन्न वाढले, कचरा प्रक्रिया आम्ही केली, इंदापूरचे कचराकुंडी फक्त आम्ही केलं, याच्यासाठी आम्ही खर्च केलाय. त्यातून पैसे कमवणं हा आमचा धंदा नाहीये. बऱ्याच वेळा ते काही म्हणतात की कचऱ्यातनं हे केलं, कचऱ्यातनं ते केलं. परंतु या इंदापूरकरांनी बघितलंय की एक इंदापूर शहर कचराकुंडी मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं असेल या इंदापूर नगरपालिकेने केलंय. केवळ इंदापूर नगरपालिकेने स्वच्छतेच्या मार्गातून 22 कोटी रुपयाचं बक्षीस या 5 वर्षामध्ये मिळालेलं आहे. आणि त्याची शाबासकीची साथ सुद्धा आम्हाला त्या नेत्यांनी दिली नव्हती. आणि आज ते सांगतायत की यांनी कचऱ्यात पैसा खाल्ला. हे गोष्टीचा थोडासा विचार करावा की ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलंय, सगळं काही दिलंय, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा मित्रांनो. मी आजही जबाबदारीने सांगतो की आमच्या नेत्यांना मी अजूनही सांगतो की आमच्या कुटुंबाने तुम्हाला सर्व काही दिलंय. परंतु आज मला मामांनी काहीही दिलेलं नाही, तरी सुद्धा मी मामांच्या प्रेमाखातर आणि मामांच्या विश्वासावर त्यांच्याबरोबर राहिलोय. ही गोष्ट तुम्ही इंदापूरकरांनी लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि या इंदापूर शहराचा एक कुटुंब प्रमुख म्हणून मला तुम्ही जबाबदारी देणार आहात तर मतदाररूपी आशीर्वाद द्या मला. मी या इंदापूर शहराचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. नमस्ते. एखादा सज्जन माणूस चांगलं काम करायला लागलं की त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतात, त्याची कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याला विचलित करण्यासाठी. भरत भाऊ, तुम्ही भावनिक होऊ नका, ही जनता तुमच्या पाठीशी आहे. केवळ म्हणजे मी माझ्यापुरतं मत मागत नाही, माझ्याबरोबर माझे 20 उमेदवार इंदापूर शहरामध्ये आहेत. आपण सर्वजण इंदापूर शहरातले सुज्ञ नागरिक आहात. माझ्या बरोबर काम करताना ह्या 20 लोकांची टीम सुद्धा माझ्या मागे जर तुम्ही दिली तर या इंदापूर शहराचा खूप चांगला कायापाठ होईल. एवढंच धन्यवाद. आणि चिन्ह आहे आपलं घड्याळ. पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, शशिकांतजी तरंगे,
भरत शेठ शाह, प्रतापबाबा पाटील, सन्मान्य व्यासपीठ, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज या प्रचाराचा आपण आज 1 आणि 2 मधूनच सुरुवात झाली. तिथून पहिलीच प्रचार सभा आज आयोजित केली. त्याबद्दल मी त्या आयोजकाचं अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे, 95 सालापासून 2014 पर्यंत कोण म्हणलं होतं मी इंदापूरचं सिंगापूर करू, आणि इंदापूरचं सिंगापूर राहण्या हाय ते आमचं तुम्ही इंदापूर सुद्धा ठेवलं नाही, तुमच्या लक्षात नाही. ज्या वेळेस मामा 2014ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलं, तेव्हापासून या 11 वर्षात इंदापूर शहराचा कायापालट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दत्ता मामा भरणेंनी केलं. हे आवर्जून उल्लेख करून सांगावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे, आपण किती लबाड मंत्री होता. 95 पासून 2014 पर्यंत आपण नुसत्या गप्पा मारण्याचं आणि जॅकेट घालण्याचं आणि बॉडीगार्ड घेऊन फिरण्याचं काम केलं. इंदापूर शहरासाठी तुम्ही काय काम केलं म्हणून तुम्हाला आज मत मागण्याचा अधिकार नाही. आज तुम्ही लय मोठ्या गप्पा मारता. अरे इंदापूर शहराची अवस्था काय होती. आज मामांनी कुठली बिल्डिंग बांधाय ठेवली, कोर्टासारखी बिल्डिंग बांधली, कचेरीसारखी बिल्डिंग बांधली, आयटीआयसारखं एक संकुल बांधलं, आणि प्रत्येक इंदापूर शहरातला रस्त्याचं काम, वॉटर सप्लायचं असेल, गटरीचं काम असेल, ते मामांनी पूर्ण करण्याचं काम केलं. तुम्ही काय गप्पा मारल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. आणि आज लय मोठ्यापणाने गप्पा मारून तुम्ही प्रचार येऊन सभा करता. 3-4 दिवस झाला आम्ही तुमचं बघतोय की काय बोलताय. मामावर टीका करण्याचा तुम्हाला कोणालाच अधिकार नाही. मामाने जी काय करायचं ती इंदापूर शहरासाठी केलं, आणि तुम्ही आज गप्पा मारून मत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. कारण आवर्जून सांगतो, भरत शेठ सारखा चांगला उमेदवार आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे. त्याच्यामुळे भरत शेठ शाह तुम्ही अजिबात काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही मागं पुढे पाहणार नाही. तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, खालचे 20 उमेदवार आहेत, एकही उमेदवार आपला पडणारा नाही. 20च्या 20 उमेदवार, आणि भरत शेठ तुम्ही 21 उमेदवार. तुम्हाला 3 तारखेला 4 वाजता सगळ्यांचे उमेदवार निवडून आलेले दिसतील. मी आवर्जून तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगतो. त्याचं कारणच असं आहे, पुढील आहेत ती तिघाचं त्रिकूट आहे. हे तुम्हाला आवर्जून का सांगतो, त्यातला एक तर बारकाले गप्पा मारतो, ईदभर लाकूड असलं की वावर गपली करतो. ही तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कारण तो पहिला ह्या वार्डातच राहत होता. ही मी तुम्हाला आवर्जून सांगतो. कारण त्यांचं असं आहे, लबाड बोलायचं पण मोठं बोलायचं. कधीही झालं तर त्यांच्या लबाडीशिवाय काम नाही. काम काय करायचं नाही. उमेदवारी तिथं प्रचाराच्या सभा घ्यायच्या आणि लई मोठ्या गप्पा आणायच्या. आता थांबवा, जनता सुज्ञ नाही. आता जनतेला सगळं कळतं, कुणाला मतदान करायचं आणि कुणाला करायचं नाही. ही तुम्हाला आवर्जून सांगतो. येणाऱ्या 3 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून 21च्या 21 उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने 21च्या 21 उमेदवार विजय करा, एवढंच आवाहन करून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुद्धा आपण पाहतोय की आता जिथं अशोक बापूंनी सांगितलं की शिरसवडीचा जर पूल झाला तर इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड बाजारपेठेमध्ये व तिथल्या नागरिकांचा असणारा इंदापूर शहरामधला सहभाग हा जर बघितला तर निश्चितपणे इंदापूरमध्ये खूप सारा बदल येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भरणे मामांच्या माध्यमातून आज कॅबिनेट मंत्री म्हणून मामा मंत्रिमंडळामध्ये बसतात. खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर एक अशा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचा आणि निधी देणारा आपला नेता आदरणीय अजितदादा जे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ही लाईन ओळखली पाहिजे. ही सगळी लाईन घड्याळाची, निधी देणारा घड्याळाचा, निधी आणणारा घड्याळाचा आणि इथं इंदापूर शहरामध्ये काम करणारा सुद्धा कुणाचा. म्हणून आपल्याला घड्याळ हे विजयी करायचंय. आता इंदापूर शहरामध्ये अनेक समस्या या सोडवण्यासाठी जे आपले सर्व उमेदवार आहेत हे अतिशय प्रामाणिक
आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत. आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आहेत. शहा कुटुंबाचा आपल्या सर्वांना या शहरामध्ये अनुभव आहे की निश्चितपणे हे कुटुंब गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी होतं. आणि अशा कुटुंबाचं आदरणीय मामांनी व अजितदादांनी त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे. आता आपण सर्वजण पाहतोय की विरोधक नेहमीच आपल्यावरती टीका करतायत, मामांवरती टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करतायत. परंतु आता अनेक वर्ष पराभवाने ग्रासलेले सगळेकडे एकत्र आलेले, त्यामुळं आता त्यांना विजयाची स्वप्न पडतायत. कोण म्हणतं की शेठला फक्त जॅकेटच द्यायचं राहिलं होतं. परंतु शहा कुटुंबाने जे तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या कोर्टपर्यंत जिथपर्यंत पोहोचवायचं ते योगदान आदरणीय शहा परिवारानं दिलं, हे तुम्ही विसरताय. तुम्ही त्यांच्यासाठीच विसरत नाही. आता त्यांचं असं आपासाहेब मत येतं की आम्ही घड्याळावर बरंच शेत सोडून दुसरा कुणी जरी दिला असता तरी आम्ही पाठिंबा द्यायला तयार होतो. आणि मग आमदारकीलाच काय गॅस्ट्रो होता का? आमदारकीला ज्यावेळेस बहने मामा उभा होते, घड्याळावरच उभा होते, त्यावेळेस तुम्ही या पक्षातून त्या पक्षात, त्यातून ह्या सगळ्यांना उलट पालत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः उमेदवार कसा होईल हा प्रयत्न केला. आणि म्हणून तुमच्या ह्या कोलांट्या उड्या आता इंदापूर तालुक्याने ओळखलेल्या. तुम्ही कशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला व्यक्तिदोषापोटी त्रास देता, व्यक्तिदोषापोटी विरोध करता, हे इंदापूर तालुक्यातल्या जनतेने आपल्याला ओळखलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना इंदापूर शहरातील जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. आणि आपले नेते आदरणीय अजितदादांचा हात या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये मजबूत करण्यासाठी, भरणे मामांना एक चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये ताट मानण्यात, या इंदापूर शहराचं नावलौकिक करण्यासाठी निश्चितपणे गोरगरीब जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबल आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करल अशी निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. आणि म्हणून आमच्या सुद्धा तरंगवाडी ग्रामपंचायतची इथं हद्दवाढीचा विषय झाला. तरंगवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सरस्वती नगरचा मोठा मतदार आमच्या गावाच्या हद्दीमध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना, मामांनी अनेक वेळा आमच्या गावाला थोडस निधीच्या बाबतीमध्ये मागे पुढे पाहिलं की तरंगवाडी आपलंच आहे. परंतु सरस्वती नगरमध्ये, इंदापूर शहरामध्ये, इतर कोणत्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये मामांना तसं ग्रामपंचायतचा संलग्न भाग नसल्यामुळे निधी देता येत नव्हता. परंतु आम्ही देखील इंदापूर शहरासाठी बाळासाहेब ढवळे इथं बसलेत. कधीही तरंगवाडीने त्या ठिकाणी सरस्वतीच्या नागरिकांना ज्या ज्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देता येईल तो पूर्णपणे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, भरणे मामांच्या माध्यमातून आमच्या सर्व सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केलं. आणि म्हणून आज शहरामध्ये सेठ सरस्वती नगर तुमच्या भागात असली तर तिथली घरपट्टी, तिथली पानपट्टी ही तरंगवाडीने. आणि म्हणून आमचा सुद्धा सहभाग तुमच्या या शहराच्या विकासामध्ये ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा मोठा आहे. आणि त्याच पद्धत मी आदरणीय सर्व उमेदवारांना, मतदारांनी मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रचंड अशा मताधिक्याने विजय करण्याचं आव्हान करतो. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो की काही करून या इंदापूर शहराची सत्ता घेण्यापेक्षा यांना बाहेरचं वेध लागलंय. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र येता येईल. काल तर परवा या वार्डातला प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षामध्ये, या वार्डातल्या उमेदवारांचा, आणि त्यांना परत तिकीट दिलं. म्हणजे हे आघाडी म्हणतायत, पण ही आघाडी कशी झाली हे निलकंठलाच माहित आहे. म्हणजे आणि ही जी कृष्णा भीमा काय आहे का नाही, ही एक बाहेरून आणलेली एक म्हणजे रजिस्ट्रेशन संस्था आहे. ही अगोदर आणली
मग काही आता आणलेलं नाही 2-4 दिवसापूर्वी, की 2-3 महिन्यापासून हे प्लॅनिंग झालेलं आहे. आणि प्रश्न निलकंठ असा पडतो की ज्यांचं मतदान नाही तीच म्हणतं माणूस किती 21-0 करू. अरे आमचं मतदान नाही आहे तिथं, मतदारांनी ठरवायचंय ना 21-0 करायचं, बरोबर आहे का? असं चाललंय ना पाठीमागं, बरोबर आहे का? मग तर माझी इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती करायची, शेवटी दादांनी मामांनी विचार केला, या शहराचा विकास झाला पाहिजे, शहरामध्ये चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यांच्याच भाषणात सांगताय की बारामती सारखं इंदापूर करायचं. आता बारामती कोणी केली चांगली? दादांनी, अजितदादांनी. हा, मग आतापर्यंत आपण दादाच्या ताब्यात इंदापूर दिलंय का? नाही दिलं. मग आता द्यायचंय का नाही? विकास करायचा असेल तर पुन्हा बारामती सारखं करायचं म्हणलं तर कुणाच्या ताब्यात द्यावं लागेल? दादाच्या आणि मामाच्या. आता दादानी एका दिवसामध्ये मामाने सांगितलं दादांना, भरत शेट्टी मामाला एका दिवसात जवळजवळ 200 कोटीचा पूल दिला आणि 8 दिवसात तिथलं काम चाललं. बरं, 388 कोटीचा. आता मला वाटतं निलकंठ, हा रस्ता जवळजवळ 4 पदरी होतोय. जर हा 4 पदरी रस्ता झाला, वाहतूक वाढली, दळणवळण वाढलं, इंदापूर शहराचा व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. आमच्या काही भगिनी करमाळ तालुक्यातले त्यात बऱ्याच जण बसलेले असतील, काही माढा तालुक्यातले असतील. अहो तुम्ही 10 मिनिटात आपल्या म्हणजे माहेरी जाताल. ही सुविधा कोणी करून दिली? मामाने करून दिली. आणि मग हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल तर चांगला उमेदवार, जरा माझा घशाला प्रॉब्लेम आहे, एक चांगला उमेदवार या ठिकाणी दादानी मामानी या ठिकाणी दिलेला आहे. इंदापूरच्या शहरातील नागरिकांना मला विनंती करायची, कुणी काही बोंबलो द्या, काही वरडू द्या, की वरडण्याचं हे काय आता चाललेलं नाही, हा बऱ्याच दिवसाचा खेळ आहे. ही इंदापूरचा म्हणजे किती जण ओरडून पाणी पिऊन बरेच जण बोलतात, काय करतात. हा बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस आपल्याला राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी दिलेला आहे. आज आपण दोन वार्डाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सभा घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं बंडू तात्याचं काम आणि या ठिकाणी या परिसरामध्ये खूप दिवसापासून सुरुवातीला बंडू तात्या म्हणून आम्ही तर लहान बाहेरून पुण्याहून येताना पाहायचो, मोठं हॉटेल दिसायचं, आमची देवस ओळख नव्हती, पण तेव्हापासून ते बंडू तात्यांचं हॉटेल आहे हे ओळख होती. त्यांनी या शहरासाठी काय केलंय, त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या मिसेस वहिनी श्री सुनीता अरविंद वाघ यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे खाली रमेश मकरे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. यांची जी खून आहे, ज्यांना आपण मतदान करायचंय ते घड्याळ आहे आणि घड्याळाला मतदान करा म्हणून ह्या वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता वरचा उमेदवार राहिला की बरेचशी खून पण घड्याळच आहे, त्यांना सुद्धा प्रचंड मतदान करून आपल्याला ह्या वार्डातून 3ही उमेदवारला चांगलं मतदान करायचंय. अशा प्रकारची 3 आता द्या की परत दुसऱ्या वार्डात सांगतो की मी, आता एका वार्डाचं सांगतोय, परत दुसऱ्या वार्डात सांगतो. म्हणजे या वार्डातलं 1 नंबर वार्डातल्या 3ही उमेदवारला आपल्याला मतदान करायचं. त्याचप्रमाणे 2 नंबर वार्डामध्ये जे उमेदवार आहेत, सुनीता अमर नलवडे यांची खून पण घड्याळ आहे, राजेंद्र गेना चौगुले, या वार्डातील लोकांनी 3 मतदान करायचंय. वर नगराध्यक्ष पदासाठी भरत शेट्टी यांच्या घड्याळासमोरील बटन दाबायचंय. त्याचप्रमाणे सुनीता अमर नलवडे यांचं नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचंय आणि राजेंद्र गेना चौगुले यांचंही नगरसेवक म्हणून बटन दाबायचंय. मगाशी मी भाषण ऐकत होतो, तळमळीनं चौगुलेताईंनी या ठिकाणी भाषण केलं, महिलांचे प्रश्न मांडले. खरंच या शहरामध्ये अंकिताताई भाभींनी महिलांचे प्रश्न बरेचसे सोडवलेत आणि भविष्य काळात मामाच्या माध्यमातून, भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे. मित्रांनो, दुसरं एक चर्चा इंदापूर शहरामध्ये ऐकायला मिळते की शेवटी भरत शेठ यांनी प्रामाणिकपणे या इंदापूर शहरामध्ये सेवा केली, सर्व गोष्टीची या शहरातील लोकांना मदत केली. राजकारण म्हणून नाही पण समाजकारण म्हणून त्यांनी आताच कुणीतरी सांगितलं की मोठा सप्ताह त्या ठिकाणी घेतात. सप्ताह असू द्या, तुमच्या कावड्या असू द्या, तुमच्या दही अंडे असू द्या, तुमची
नवरात्र मंडळ असू द्या, गणपती मंडळ असू द्या, सुखदुःख असू द्या, त्या ठिकाणी आड्या अडचणी असू द्या, या कुटुंबाने अनेक वर्ष या इंदापूर शहराची सेवा केलेली आहे आणि सेवाच्या माध्यमातून त्यांना मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि इंदापूर शहराने अगोदरच ठरवलेलं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भरत शेठ असतील किंवा 20 उमेदवार यांना आपण घड्याळाला मतदान करून पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी यांना आपण उपलब्ध करून द्यायची आहे. दुसरी गोष्ट आली की इंदापूर शहरामध्ये रात्री अपरात्री जरी काही घटना घडल्या तरी भरत शेठ आता आम्ही तुमच्या पाठीमाग आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका, हे आम्ही तुम्हाला मामा आम्ही तुम्हाला शब्द देतो. रात्री अपरात्री कुठलीही घटना घडू द्या, तुमच्या मागे पाठीमागे तशी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला काही गोष्टीत मागे चालावं लागत असेल, पण हेतन पुढं अजिबात माघारी सरवू नका, आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. तुम्ही आम्हाला नुसता फोन करा, आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू. त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही. सर्व नेते आपल्याबरोबर, सगळे दानगी नेते आपल्याबरोबर आहेत. ही गोष्ट सुद्धा इंदापूर शहरातील लोकांनी लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रामाणिक माणसाला मतदान करा. या इंदापूर शहराचा चेहरा मावरा बदलल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरची जनता ही हुशार आहे. अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी राहतो, नोकर वर्ग राहतो, व्यापारी वर्ग राहतो. हा हुशार माणूस आहे, हुशार माणसं या शहरामध्ये निलकंठ आहेत. मी निलकंठचं नाव का घेतोय तर निलकंठ समोर आहे म्हणून घेतोय. मला काय राहुल दिसत नाही इथं. परत राहुल रोसायचा, देवा रोसायचा, पवार साहेब आमचे रोसायचे, ते तर इथले मतदार असतील, राहिला रुसलेला. तर माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या या भरत शेठ आणि मामाच्या दादांच्या पॅनलला सहकार्य करा. आपली सुद्धा मतदान या शहरामध्ये आहेत, पत्रकारांचे सुद्धा. मी महिला भगिनींना विनंती करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये भाभींना खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. आता हनुमाबानी मागात सांगितलं 20 वर्षामध्ये काय झालं. आता हनुमाबा 20 वर्षामध्ये काय झालं नाही. आणि आता त्यातलीच लोक म्हणतायत की आम्ही इंदापूर बारामती सारखा इंदापूर कर. त्यातलेच लोक म्हणतायत का नाही भाषणामध्ये, ऐकलंय का तुम्ही? त्यातलेच लोक काय म्हणतायत, आम्ही बारामती सारखा इंदापूर करतो. आपण तुमच्या शेजाऱ्यांनी काय केलं, सगळी तिथं होती. म्हणजे नगरपालिकेमध्ये ह्याच्या महागडल्याची सत्ता पाहिल्या मला, मी राजकारणात आल्यापासून पाहतो. त्या 2च माणसाच्या ताब्यात होत्या आणि ते दोन्ही माणसं तिथं आहेत का नाही? मग आता ते दोन्ही माणसाला तिसरा माणूस काय बोलतोय, मी बारामती सारखा विकास करणार. हे तुम्हाला पटतंय का? म्हणजे दोन्ही माणसाचं जो प्रश्न आहे ते तिसरा माणसाला मांडलेला आहे. आणि काय काय तर ती उमेदवारी पाहिजे. मामा ही युती झाली ही फक्त वर दाखवायसाठी झालेलं आहे. आमचे उमेदवार तेवढे, तुमचे उमेदवार ठेवले, निवडून आला की आम्ही प्रवेश करायला चाललो तिकडं. ह्याच्यासाठी युती झाली, काय दुसरं काय विषय नाही. आणि इतका भरत शेठवर राग का हो? का मुळे एवढा राग? आम्ही मध्यस्थी केली, ती बिचार उभा राहत नव्हते, कारखान्याला उभा राहत नव्हते, मी मध्यस्थी केली. ठीक आहे यार, मुकुंद शेठला सहीचा अधिकार करून त्यांना अपमानित केलं. मला वाईट वाटलं. मी कोविडच्या काळामध्ये त्यांना फोन केला, हे चुकीचं केलं तुम्ही म्हणलोय मी. त्यांनी समोर येऊ द्या, ही चुकीचं केलं, अशा पद्धतीने नव्हतं करायला पाहिजे. मी म्हणलो, मी स्वतः त्यांना बोललो, त्यांनी नाही म्हणून सांगू द्या. गणपतीच्या साक्षीने मी त्यांना कोविडच्या काळामध्ये मी मुकुंद शेठ फोन केला. तुम्हाला केला का नाही भरत शेठ फोन? मी माझं तुमचं एवढं कॉन्टॅक्ट होतं का त्यावेळेस? नव्हतं. तरी पण मी तुम्हाला फोन केला, चुकीचं झालंय म्हणून. मी ते भैया पाटलाला मी फोन केला होता, का तर मी सांगतो खरं सांगितलं पाहिजे तर. म्हणजे या गोष्टी केल्या आणि म्हणताय तुम्ही आता की हे झालं ते झालं, हे चुकीची गोष्ट आहे. शेवटी वैयक्तिक ह्याच्यावरनं तुम्ही इतक्या ह्याला जाऊ नका. भाषण करताना तुम्ही मामावरती बोलताय. अहो काय मामावर बोलण्याचा अधिकार? त्या इंदापूर शहरामध्ये 3-4 वर्षामध्ये त्या बिचाराने किती निधी दिला सांगा बरं तुम्ही? आज इंदापूर शहरामध्ये दिलाय का नाही निधी? विरोधात सत्ता असताना सुद्धा मामाने या ठिकाणी निधी दिला. आणि मग भूग मतदान पडतंय का मामाला? आमदारकीला लीड आहे का नाही त्यांना? मग कशामुळे आहे? निधी दिल्याशिवाय आहे का? महिला भगिनीनं दिले का नाही मतदान? मग मामाने दादाने निधी दिला आणि ह्याच्यापेक्षा जादाचा निधी ह्या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाच्या भूलथापेला बळी पडू नका.
काय नाही, किती दिवस तरी तुम्हाला दिलंय. आता आम्हाला एवढ्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ्याच्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार आहे असं ठणकावून आपण सांगावं. अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती आम्ही या ठिकाणी या मतदाराला करतो. पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येनं आमचे 2 शब्द ऐकायला उपस्थित राहिला, 2 शब्द ऐकले, परंतु लक्षात राहू द्या की आपल्याला घड्याळालाच मतदान करायचंय. आपण या वार्डामध्ये लोकांनी सुद्धा दुसऱ्या वार्डाला सांगितलं, दुसऱ्या वार्डातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की मतदान आपण घड्याळाला करा. आणि दुसरं एक राहून गेलं माझं, ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांना तुम्ही सुद्धा त्याच तोडीचे होता, परंतु काही अडचणीमुळं किंवा काही हे गोष्ट असताना कुणाला तरी 4 पैकी 5 पैकी एकाला उमेदवारी द्यावी लागते. आपला कुठेही मान सन्मान दुखवून आपली उमेदवारी कॅन्सल केली म्हणून भविष्यामध्ये आपल्याला काय मिळणार नाही ही भावना मनात ठेवू नका. आम्ही मामा दादाला सांगून आम्ही कुठं ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न ज्यांनी माघारी घेतली यांना जरूर करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती होतो, या पदाचा उपयोग माझ्या शहरासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, 11 वर्षापूर्वीचं हे शहराची परिस्थिती काढा. 11 वर्षापूर्वी हे शहर काय होतं, त्यानंतर या शहरामध्ये बदल कसा झाला. हे काय जादूची कांडी नव्हतीये. हेतले रस्ते असतील, ड्रेनेज असतील, इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, निश्चित प्रकारे या शहराला न्याय देता येईल. या शहरासाठी जेवढा निधी जास्तीत जास्त आणता येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला. मागच्या 5 वर्षापूर्वी अंकिता भाभी आणि या भागातले नगरसेवक, मी सगळ्यांची नावं मुद्दामून घेत नाही, सगळे नगरसेवक या सर्वांनी सुद्धा या आपल्या शहराच्या विकासासाठी या सर्वांचं खूप मोठं योगदान हे निश्चित प्रकारे बंधूंना राहिलेलं आहे. बघाशेत आप्पासाहेब असतील, आबा असतील, डॉक्टर असतील, या सगळ्या मंडळींची, बडशेठ असतील किंवा आमचे सुधीरजी मकरे असतील, या सर्वांनी अनेक जणांनी भाषणं, आमचे सर पवार सर असतील, या सर्वांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करताना त्यांनी निश्चित प्रकारे बंधूंनो या भागातल्या समस्या मांडल्या, या भागातल्या आमच्या चौगुलेताई असतील, आमच्या आपल्या अडचणी मांडल्या. मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, मगाशी आप्पासाहेबांनी एका पुलाचा उल्लेख केला. आज ज्या भागामध्ये आपण राहतो, शिरसोडीचा जो पूल आहे, आपण शिरसोडी कुगाव पूल आहे, बंधूंनो, ही काय गोष्ट एवढी सोपी नसती. कदाचित मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कदाचित भारतातलं पहिलं उदाहरण असेल की लगेच तो पूल बडशेठ आपण व्यापारी मंडळींनी अजितदादा पवार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्याला मंजुरी देऊन, नुसती मंजुरी दिली नाही, त्याला निधी टाकून त्या पुलाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच काम साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार. इंदापूरचे जे आज मार्केट आहे, जे मार्केट आज 1 पट आहे ते 5 पट वाढणार आहे आणि त्याचा ह्या परिसराला जास्त फायदा हा निश्चित प्रकारे हा होणार आहे. तेव्हा मला तुम्हा सर्वांना बाबांना माणूस विनंती करायची आहे, का हा पूर्वी पूल झाला नाही, या शहरामध्ये पूर्वी रस्ते का झाले नाहीत. आज आपल्या शहराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहरासाठी आपण शिरसोडीचा पूल दिला, जे आपल्याला माहित आहे की आपली भुयार गटर योजना असेल, जे आपण ड्रेनेज म्हणतो, त्या ड्रेनेजसाठी आपण 61 कोटी रुपये हे मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण दिलं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की रस्त्यांसाठी 88 कोटी 67 लाख रुपये या शहरासाठी आपण बंधूंनो दिलं. त्याचप्रमाणे आपली जी नगरपालिकेची इमारत आहे, आज जी आपण इमारत पाहतो, नुसती इमारत बडशेठ आपण पाठीमागं बांधलेली होती, पण इमारतीमध्ये आज तुम्ही बघा तिथं फर्निचरचं काम, तिथं सगळं सुशोभीकरणाचं काम, तिथलं कंपाऊंडचं काम, त्या कामासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 10 कोटी रुपयाचा भावी आपण तो निधी त्यासाठी इंदापूर आपण त्या नगरपालिकेच्या कामासाठी दिला. निश्चित प्रकारे तुम्हाला माहित आहे या तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, बाहेर गाव बारामतीला जावं लागतं. त्या गरीब मुलांना कुठेतरी एक स्वतःची अभ्यासिका असावी,
स्वतःच एक हक्काचं त्यामध्ये अभ्यास करताना रोज ती घरच्या वडला आईच्या हातचा त्यांना भाकरी खाता यावी यासाठी बंधूंनो गरीब माणसासाठी आपण तिथं 5 कोटी रुपयाची एक लायब्ररी की जिथं गरीब मुलांना शिकता येईल एक फर्निचर सकट लायब्ररी ही मंजूर बंधूंनो केलेली आहे. आपल्या सर्वांना ते गोष्ट माहित आहे. ऊर्जा प्रकल्प नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो आपण मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद 100 फुटी रस्त्याजवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल की जिथं एक कॉम्प्लेक्स मॉलच्या माध्यमातून तिथं माझ्या व्यापार वर्गाला माझ्या तरुण वर्गाला एक व्यवसाय करता येईल. त्या शॉपिंग मॉलचं सुद्धा काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. बारगाव उद्यानामध्ये विविध विकास कामं आपण बंधूंनो घेतलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नॅशनल हायवे ते विद्या परिसरापर्यंत रस्ता ते ड्रेनेज बांधकाम साधारणतः आणि ते 9.5 कोटी रुपयाचं काम हे आपण घेतलेलं आहे. बाबा चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता विकसित आपण करतोय. नगरपालिका हद्दीमधील रस्त्याच्या नाल्याचे फुटपाथ म्हणजे जेणेकरून सांगायचं तुम्हाला एवढंच की वीरश्री महाराज यांच्या नावाने आणि जो आपल्याला चांदश्री बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यासाठी सुद्धा खूप मोठी रक्कम यामध्ये आपण तालुक्यामध्ये मंजूर केलेली आहे. बंधून मला विरोधकांना एकच त्यांना सांगायचंय, अरे एवढी रक्कम मंजूर केली का? तुम्ही इतक्या सत्तेवर होता का? तुम्ही हे पैसे मंजूर केले नाहीत का? इंदापूर शहराचा विकास झाला नाही? इंदापूर शहराला पूर्वी काय संबोधलं जायचं, आताच इंदापूर शहरामध्ये बदल का दिसतोय याचा पण आपण माझ्या मतदारांना मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. शांत डोक्याने विचार करा. आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. आपल्याला विकास आम्ही विकास केला, विकास करणार आहोत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाहिजे या शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणणार आहे. एवढंच आपल्याला बंधूंनो सांगायचंय. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आपल्याला अनेक गोष्टीमध्ये बदल करायचा आहे. अनेक गोष्टीमध्ये आपल्याला इथं सहकार्य करायचंय. आज आपली इथं शेजारी पोलीस स्टेशनची इमारत आहे. तिथं इमारतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिथं खूप थोडी दुरवस्था झालेली आहे. तिथं जेणेकरून चांगल्या प्रकारची कॉलनी एक चांगल्या प्रकारची इमारत की जिथं पोलीस स्टेशनला कुठेतरी कुणी गेलं तर ज्याप्रमाणे बारामतीला ज्याप्रमाणे इमारत त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला तिथं सुद्धा एक चांगल्या प्रकारची इमारत एक चांगल्या प्रकारची माझ्या पोलीस बांधवांसाठी कॉलनी ही इंदापूर शहरासाठी बंधून आपल्याला निश्चित प्रकारे आणायची की जेणेकरून तिथे इंदापूर शहरामध्ये एक चेहरामोर आपल्याला बदलला गेला पाहिजे. आज तुम्हाला माहित आहे आज कोर्टाची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, महसूलची कचेरीची आम्ही इमारत असेल की जेणेकरून अशा अनेक इमारती आपण जेणेकरून बांधलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे आपले उद्यान तिथं लहान मुलं तिथल्या इमारत असेल की जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना मी इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मुंबईला जायचो, ज्या वेळेस मिटिंगला गेलो मुंबईला जाऊन मी कुठेतरी शायनिंग कुठं जात नव्हतो किंवा हे नव्हतो. कधी कधी दिवसभर जेवण मिळत नसायचं पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश ही माझी काम करण्याची पद्धत बंधूंना राहिलेली आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्या मंडळींचं सहकार्य या विकासाच्या कामामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे. अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं. खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे अनेक काय गमती जमती लोकांनी केल्या काय झालं परंतु इंदापूरकरांचा पाठिंबा शेवटी गोरगरीब माणसाचा पाठिंबा जर आपल्या पाठीमागे असला, गोरगरीब आमच्या लाडक्या बहिणी जर आपल्या पाठीमागे असल्या तर आपलं कोण काय करू शकत नाही याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवरती तिथं पाठवलं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगतो आपण त्याचा पक्षाला त्याचा विचार ह्या शहा कुटुंबाचा केलेला आहे. बघाशी अप्पासाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. अरे या शहा कुटुंबाचं किती योगदान या शहरासाठी आहे, या आपल्या भागासाठी आहे, शैक्षणिक सुविधेसाठी आहे. या शहा कुटुंबाने आपल्या भागासाठी कैलासवासी त्यांचे चुलते असतील, वडील असतील, त्यांचे आजोबा असतील म्हणजे कैलासवासी गोकुळ शेठ पासून या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मगाशी बंडू तात्यांचा कुठे गेले बंडू तात्यांचा मगाशी उल्लेख मी सगळ्यांचाच वाघ कुटुंब मी म्हणणार नाही, पवार वाघ चौगुले सगळ्याच कुटुंबाचं. आता नलाडे पाहून तुम्ही नवीन आलाय, आमचे त्या सगळ्याच कुटुंबाने आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. खरं तर मी या वार्डामध्ये
जे निवडणुकीसाठी उमेदवार उभे होते, आमचे सुधीरजी मकरे, आमचे मनोजजी पवार, आमचे अशोक चव्हाण, आमचे सचिन चौगुले, आमच्या वैशालीताई मोठे, या सर्वांनी, अशोक बापू तुम्ही खूप प्रयत्न यासाठी, आमचे इजगुडे बापू, अक्षय भोसले, त्यामुळे यासाठी इजगुडे बापू स्वतः त्यामध्ये, अशोक बापू त्यामध्ये, यांनी सगळ्यांनी प्रयत्न ह्या उमेदवारांच्या माघारीसाठी केला. ज्या ज्या उमेदवारांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घेतली त्या सर्व उमेदवारांचं निश्चित प्रकारे खरं तर ह्या उमेदवारापेक्षा त्यांचं जास्त आभार मानलं पाहिजे, त्यांचं जास्त कौतुक हे केलं पाहिजे. ताईंनी मागाशी अडचणी काय मांडल्या, आमच्या बकरे साहेबांनी पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या बाबतीमध्ये, बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सूचना मांडल्या, रस्त्याच्या काय सूचना आपण सर्वांनी मांडल्या. मी भविष्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी तालुक्याचा आमदार हा महत्वाचा असतो. तालुक्याचा आमदार डीपीडीसी वरती असतो, तालुक्याचा आमदार नगर विकासाचा निधी आणू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो निधी तालुक्याला मिळणार आहे शेवटी तालुक्याच्या आमदाराच्या रूपानेच तुम्हा सर्वांना मिळणार आहे. आणि 2029 पर्यंत, पुढचं लगेच सांगत नाही, 2029 पर्यंत 4 वर्ष आणि अजून 15 दिवस, कारण मुख्यमंत्र्यांनी 5 तारखेला शपथ घेतली होती, 4 वर्ष मी तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकास बाकी सगळं काय राहिलेलं हे तुम्हाला बीज देणार आहे. मी म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, एक महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक काय कोण तोंड वेगळी झाली, मला आता कोणावर त्यांच्यावरती टीका करायची नाहीये, आपल्याला टीका करायची नाही. बहिणींना मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्याला जे द्यायचंय हे विकासावर बोलायचंय. आज माझ्या ह्या लाडक्या बहिणी, माझे पत्रकार बांधव, मी तुम्हाला विनंती करतो, अरे ह्या माझ्या बहिणी दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून हे आज आमच्या भाषणासाठी, भरत शेठ शहा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी हे आमच्या लाडक्या बहिणी कष्ट करून हजर आहेत. हे काय कुठं कुणी आणलेले किंवा कुणा हे नाहीयेत. त्या बहिणींसाठी मी तुम्हाला बहिणीने एकच सांगतो, राज्य सरकारने तुमच्यासाठी खूप मोठी आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना दिली आहे. ती योजना खूप चांगली आहे. तेव्हा निवडणूक आहे, त्यामुळे मी काय बाकीच्या गोष्टी काय बोलत नाही. काळजी करू नका, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहेच, तुमचा मामा तुमच्या बरोबर आहेच, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला एकच विनंती करतो, लोक येतील, जोरात भाषण ठोकतील, बाया सावरतील, हे करू ते करू हे करू ते म्हणतील, पण तुम्ही नीट समजा, जो गरजतो, जो ओरडतो, तर मी जास्त बोलत, मी काम करणारा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे, हो काम करणारा माणूस आहे, काम करीत आलोय, काम करणार आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला भरत शेठ आणि त्यांच्या 20 नगरसेवकांबरोबर एक या तालुक्याचा, या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा दत्तात्रय स्वस्त बसणार नाही. हा पण शब्द मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो. माझ्या बंधूंना, माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची आहे, आमची माणसं, आमचे उमेदवार कामाचे आहेत, भाषण कमी करणारे आहेत, बोलणारे कमी आहेत, आवाज टाकणारे कमी आहेत, पण खूप कामाचे आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, जी माणसं कामाची आहेत, जी माणसं तुमच्या भागाचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या याचा विकास करतील, याच्या पाठीमागे आपण राहायचं का कुठेतरी नुसतं कोण कालवा करून किंवा काहीतरी कोणावरती टीका टिप्पणी करून, माझ्यावरती कुणी काय म्हणायला करून त्याच्या मागे राहायचं. याचा फक्त प्रामाणिकपणे नीट विचार करा. कदाचित आपल्या घरामध्ये आपल्या परमेश्वराचं आपण देवाचं दर्शन घ्या आणि देवापुढे नमस्कार करा की तुम्हाला कुणी या तुमच्या शहरासाठी मदत केली, तुमच्या शहरासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं, याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, ज्याचे 21 उमेदवार आहेत, किंवा आपल्या भागामध्ये आमच्या
उमेश मकरे असतील, सुनेत्राताई वाघ असतील, सुनेत्राताई नलवडे असतील, राजेंद्र गेना चौगुले असतील आणि वर भरत शेठ असतील, या सर्वांचं जे चिन्ह आहे घड्याळ, घड्याळावरती आपण तर मतदान करणारच आहोत. माझे पत्रकार बांधव, मी तुम्हा सर्वांना माहित आहे, मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो. या तालुक्यामधलं आपलं जे क्रीडा भवन आहे, शेवटी या तालुक्यामधला सगळा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. तिथं स्विमिंग टँक, माझ्या इथं माझ्या नागरिकांना, माझे जे डॉक्टर, वकील किंवा तुम्हाला ज्यांना स्विमिंग टँक आहे त्यांना पोहायला सकाळ व्यायाम करता आला पाहिजे. त्यासाठी या शहरामध्ये एक स्विमिंग टँक असू द्या. आणि शेवटच्या दिवशी राज्याचा क्रीडा मंत्री असताना या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा तुमचा मामा आहे. तो नीट विचार करा. एका बाजूने विकास करणार आहे, एका बाजूने विकासाला निधी देणार आहे, गोरगरिबांच्या दुःखाचं वेगळ्यास होणार आहे. मागासवर्गीय आमचे बंधू असतील, सर्वसामान्य माणसं असतील, माझा अल्पसंख्याक समाज असेल, या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हा सर्वांना सहकार्य करणारी आहे, मदत करणारी आहे. या टीमच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चनगिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहायचं, याचा तुम्ही फक्त विचार करा. शांत डोक्याने विचार करून फक्त दाखवून द्या. आमचे कनशे सर मला समोर दिसत आहेत. कनशे सर, आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काही गरज नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी तिथं, शेवट माझा आवाज ऐकू का? शेवटी लांब लांब आला का ऐकू? त्यामुळे आपण सगळेजण फक्त सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला आपण मतदान करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही बाजूने हात वर करा. आपण घड्याळ म्हणा, घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय